नमस्कार, मी अर्चना लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी पूर्ण स्वयंपाक कसा बनवते हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग इथं आज मोड आलेल्या मुंगाची उसळ बनवणार आहे. मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची टाकून छानपैकी मस्त गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे मी. त्याच्यामध्ये थोडासा हिंग आणि टोमॅटो टाकून छानपैकी मॅश होईपर्यंत परतून घेणार आहे. इथं आता मी थोडेसे सुके मसाले टाकणार आहे. मालवणी मसाला, धने पावडर, हळद, मीठ आणि कांदा लसूण मसाला छानपैकी मिक्स करून घेणार आहे. याला मी माझा स्वयंपाक तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि छानपैकी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण ठेवून मस्त मिक्स करून झाकण ठेवून 2 मिनटं शिजून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. थोडीशी कोथिंबीर घालून परत परतून घेतलेलं आहे मी. आणि याच्यात मोड आलेले मूग आणि बटाटे, एक बटाटा मस्त थोडासा मोठा चिरून याच्यामध्ये टाकलेले छानपैकी मिक्स केलेलं आहे. आणि याच्यामध्ये पाणी टाकून मस्त शिजत ठेवलेलं आहे मी. रंग, टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. याच्यामध्ये मी थंड पाणी टाकलं, तुम्ही प्लीज गरम पाणी टाका. छानपणे झाकण ठेवून मस्त शिजत ठेवलेलं आहे. एका इकडे कुकर लावलेला आहे डाळ भातचा, बघू शकता तुम्ही. चला आता चीज पराठ्याची तयारी करत आहे. इथं मी पनीर छानपैकी मी किसून घेत आहे. मी चीज बोलली पण पनीर पराठा बनवत आहे. इथं मी चीज किसून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, हिरवी मिरची घातलेली आहे, कांदा घातलेला आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे, हळद घातलेलं आहे, मालवणी मसाला, थोडासा गरम मसाला घातलेला आहे, धणे पावडर घातलेली आहे. छानपैकी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून मस्त मी हे साईडला ठेवणार आहे. तोपर्यंत आपली इथं भाजी शिजत आलेली आहे, बघू शकता. आता हे मी साईडला ठेवून इथं वरणाला फोडणी देणार आहे. इथं आपली बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे, तरी पण मी दुसरीकडे शिफ्ट करून आता वरणाला डाळीला फोडणी देत आहे. इथं मी 2 चम्मच तेल टाकलं, जिरं, मोहरी, लसूण टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हिरवी मिरची टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, छानपैकी मस्त परतून घेत आहे. कांदा टाकलेला आहे थोडासा बारीक चॉप करून. मस्त असं परतून घेणार आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. कांदा आपला गोल्डन ब्राऊन झाला की लगेच याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. टोमॅटो आपले गार होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे मस्त. बघू शकता तिथे टोमॅटो शिजलेला आहे. याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे, हळद टाकणार आहे आणि हिंग टाकणार आहे. छानपैकी मस्त परतून घेणार आहे. परतून झालं मस्त आपला इथं मसाला शिजून झाला की याच्यामध्ये मी डाळ टाकणार आहे. डाळ शिजवताना मी त्याच्यात हळद, मीठ थोडंसं टाकलं होतं आणि वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे. इथं आपली डाळ आता मी झाकण ठेवून मस्त एक उकळी काढणार आहे. अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. झाकण ठेवून मस्त उकळी घेणार आहे. थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे. आता थोडीशी आपण भाजीमध्ये घालणार आहोत. इथं आता आपल्या दोन्ही भाज्या रेडी आहेत, बघू शकता तुम्ही. प्लीज तुम्हाला व्हिडिओ थोडा बी आवडला तर शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडतील का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तिथं मुगाची उसळ आपली छानपैकी शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करून झाकून ठेवून एक साईडला तिथंच ठेवणार आहे. बघू शकता इथं भात पण रेडी झालेला आहे, डाळ पण रेडी झालेली आहे माझी आणि मुगाची उसळ पण रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता मी बनवणार आहे पनीर पराठे.
असा हेल्दी नाश्ता बघण्यासाठी तुम्हाला हेल्दी अशा रेसिपी बघायच्या असतील तर अर्चना लाईफस्टाईल ब्लॉगला तुम्हाला कमेंट करावं लागेल. बघू शकता अशा प्रकारे मी मस्त छानपैकी असा उंडामध्ये जशी आपण पुरणपोळीचा उंडा करतो ना तशा प्रकारे मी करून घेतलेला आहे. छानपैकी असं हे करून पिठामध्ये घोळून मस्त त्याची आता मस्त एक चपाती लाटून घेणार आहे. खूप हेल्दी पराठा आहे, नक्की तुम्ही बनवा. हलक्या हलक्या हातानं लाटून घ्या. मी जास्त भरलं म्हणून थोडंसं फुटायला आलं होतं ते, बघू शकता तुम्ही. तरी पण मी लाटून घेतलेलं आहे पूर्ण. अशा प्रकारे मी छानपैकी लाटून घेतलेला आहे पराठा आणि याला मस्त आपण खुरपूस घी लावून मी शेकून घेणार आहे. बघू शकता इथं मी आधी एक पराठा रेडी ठेवलात. कशी वाटली तुम्हाला माझा पूर्ण स्वयंपाकाची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.